मी माधुरी वैद्य. तुम्ही टी व्हीवरची एक हँडवॉशची जाहिरात पाहिली आहे माधुरी दीक्षितची. त्यामध्ये शूटिंग सुरू होण्याआधी माधुरी दीक्षित प्रेक्षकांना सांगते, हँडवॉशची जाहिरात ना म्हणजे काय असणार? एक डॉक्टर, एक हात अस्वच्छ असलेला मुलगा आणि एक हँडवॉशची बॉटल. पण जेव्हा तिच्याकडे शूटिंगच्या वेळेला एक छोटासा सॅशे दिला जातो तेव्हा ती चकित होते. नंतर तिला सांगण्यात येतं की हा सॅशे म्हणजेच एक उत्तम हँडवॉश आहे, जो पाण्यात मिसळला की इन्स्टंट तयार होतो आणि तो हातांसाठी अतिशय उत्तम आहे. हातांची काळजी त्यामुळे घेतली जाते. आता निवडणुकांमध्येही जनतेला अपेक्षित असतं की सत्तेत असलेल्या सरकारने आपण केलेल्या चांगल्या कामांचा आढावा किंवा त्याचे डिटेल्स जनतेला द्यावेत आणि ते काम पुरं होत असताना किती अडचणी त्यामध्ये आल्या होत्या आणि त्या कशा पार केल्या गेल्या हे सुद्धा नीटपणे सांगावं. आणि राहिलेली जी कामं आहेत, जी महत्त्वाची आहेत पण झाली नाही आहेत, त्याची कारणं काय आहेत ती देखील जनतेसमोर मांडावीत आणि त्याचप्रमाणे त्या अडचणी दूर करून त्या कामांना कधी वेग दिला जाईल हेही सांगावं. एवढीच माफक अपेक्षा असते. आणि त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारच्या चांगल्या कामामध्ये कसं उत्तम आणि मोलाचं सहकार्य केलं होतं आणि जी कामं सरकारकडून झाली नाही ती महत्त्वाची कामं आपण कशी आणि कशा प्रकारे म्हणजे करून शकतो याचाही त्यांनी जो तपशील आहे तो जनतेसमोर मांडला पाहिजे. पण असं काहीच होताना दिसत नाही. आता निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळ आलेल्या आहेत त्यांची तारीखही अद्याप घोषित झालेली नाही आहेत. निवडणुकांना 3 महिने आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेतल्या पाहिजेत असा आदेश दिलेला आहे. शरद पवार पक्षातले रोहित पवार आणि सुप्रिया सुळे या सध्या सोशल मीडियावर रोज सरकारविरोधात काही ना काही आरोप करत असतात आणि त्यांच्या दुर्दैवाने ते आरोप चुकीचे असतात. जसं वसंतदा पाटील शुगर इन्स्टिट्यूटल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी. त्याचप्रमाणे एका संदर्भात रोहित पवार यांनी एक पॅन कार्ड दाखवलं होतं जे बनावट आहे असं उघडकीला आलं. त्यामुळे हे असले आरोप करणं हे जनतेला सुद्धा मान्य होईल असं वाटत नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मतदार यादीतल्या घोडांविषयीचं प्रेझेंटेशन शिवसैनिकांना दाखवून गेल्या विधानसभेत कशी वोट चोरी झाली होती हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून काही साध्य होईल असं आता तरी दिसत नाही आहे. कारण निवडणूक आयोगाने जी SIR यादी दिली आहे त्यात महाराष्ट्राचं नाव नाही आहे. त्यामुळे आता या मतदार यादीमध्ये काही बदल जे करावे लागणार आहेत ते फार तर फार करून ही निवडणूक घ्यावीच लागेल असं दिसतंय. बरं, हे झालं शत्रूविषयी म्हणजे शत्रू पक्षांविषयी बोलणं. पण एकीकडे आपल्याला असं दिसतंय की महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय या दोघांमध्येही आपसातच मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहिले. जसं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार आहेत असं दिसल्यावर त्यांचा मित्रपक्ष, कारण त्यांची महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेही आहेत आणि काँग्रेस आणि NCP शरद पवार आहे, त्यातले काँग्रेसचे नेते हे त्यांच्या एकत्र येण्याला विरोध करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी भाई जगताप हे यादव पुढे केले आहे
आणि वर्षा गायकवाड यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. अगदी काल नुकतीच एक बैठक झाली यशवंतराव सभागृहामध्ये. 1 तारखेला या व्होट चोरीच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये काँग्रेसचे नेते हजर नव्हते. ही झाली या मित्रपक्षांमधली छोटीशी लढाईची चुणूक. महायुतीतही तेच चाललंय. आपल्याला आठवतंय मागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या एकनाथ शिंदे यांनी एक अनपेक्षित चाल खेळली आणि त्यामुळे शत्रूची हार न होता उद्धव ठाकरेंनाच हार पत्करावी लागली होती. आता सुद्धा महायुती असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा NCP राष्ट्रवादी पक्ष हे एकत्रितपणे निवडणुका लढणार आहेत. त्यांची महायुती आहे असं त्यांचे मोठे नेते वारंवार सांगतात. आणि तरी देखील अगदी अचानकपणे रवींद्र धनगेकर यांनी भाजपाचे एक खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात एक गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्याच्या एका जैन ट्रस्ट आणि त्याच्या मालकीच्या जमिनीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला होता आणि त्यामध्ये या मोहोळांचा समावेश होता. अर्थात मोहोळ यांनी वारंवार हे स्पष्ट केलं होतं की अशा प्रकारचा करार जो बिल्डर आणि ट्रस्ट यामध्ये झाला त्या करारामध्ये ते कधीच नव्हते. त्याआधीच ते खासदार म्हणून दिल्लीला गेलेले होते. आणि तरीही तो आरोप त्यांचं नाव घेऊन धनगेकर आहेत ते वारंवार करत होते. हल्लीच 4-5 दिवसापूर्वी त्यांनी त्यांचं नाव घेणं तर बंद केलं आहे, पण त्या गैरव्यवहाराबद्दल ते बोलतच राहिले होते. आणि आता असं समजतं आहे की तो बिल्डर आणि जैन धर्मियांचा तो ट्रस्ट यांच्यामधला तो करारच रद्द झाला आहे. त्यामुळे आता हे वादळ शांत होईल असं दिसतंय. कारण रवींद्र धनगेकर हे पहिल्यांदी मूळ शिवसेनेत होते, त्यानंतर ते मनसेत गेले, मनसेमधून ते काँग्रेसमध्ये गेले आणि तेव्हा मोहोळ यांनी त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला होता. आणि त्या पराभवाचा सल जो त्यांच्यामध्ये आहे त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी बहुतेक हे काम केलं असावं. पण असं सांगितल्याप्रमाणे हे वादळ शांत होईल असं दिसतंय. पण दुसरीकडे भाजपाचे संजय केळकर जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामधल्या कारभाराबद्दलच्या तक्रारी जर त्या योग्य रीतीने हाताळल्या गेल्या नाहीत तर मोर्चा काढण्याच्या आविर्भावात आहेत. म्हणजे एकूण काय तर निवडणुकीत शत्रू तर एकमेकांशी युद्ध करणारच आहेत, पण मित्रही आपापसात युद्ध करणार आहेत की काय असं चित्र दिसायला लागलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर मतदान 50% कधीच जात नाही तर ते तसं का होतं आहे याची चौकशी आणि तो दोष आहे तो किती कमी करता येईल याबाबतीत कोणताच पक्ष काम करताना दिसत नाही आहे. कारण वर्षानुवर्ष मतदानाचा टक्का तेवढाच आहे, कधीतरीच तो किंचितसा वाढलेला दिसतो. म्हणजे मतदार असून मतदान का करत नाहीत हे शोधून काढण्याचं काम कोणीच करत नाही आहे. असो, आगे आगे देखो होता है क्या. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.